आपणाशी संवाद साधत आहे। मी संजय वाघमारे, पारनेर तालुका पत्रकार संघाचा संस्थापक अध्यक्ष। गेली साधारण 35 वर्ष पत्रकारितेत काम करतोय। महाराष्ट्रातील जवळपास सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये वार्तांकन करण्याचं काम मी या 30-35 वर्षात केलेलं आहे। सध्या मी लोकसत्ता या प्रतिष्ठित वृत्तपत्रात काम करत आहे। आज आमच्या पारनेर तालुक्यातील एक आडेवाटेवरच्या पिंपळगाव तुर्क येथील कवी, लेखक, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अरुण वाळुंज यांनी इतक्या ग्रामीण भागातून जाऊन पुण्यामध्ये एक सामाजिक काम करण्यासाठी किंवा सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे। तो म्हणजे बेधडक महाराष्ट्र। बेधडक महाराष्ट्र या पेजवरून ते अनेकांना विजयराव नमस्कार, अनेकांना वेगवेगळे विषय मांडण्याची संधी देतात। या निमित्तानं समाजातील अनेक विषयांवर चर्चा होते। खरं म्हणजे समाज माध्यमाचा असा उपयोग खरंच एक चांगल्या पद्धतीनं अरुण वाळुंज करतायत। निश्चितच समाजाला त्याचा काही फायदा होतो आणि खरं तर समाज माध्यमांचा हेतूसुद्धा त्यामुळं सफल होतो असं माझं मत आहे। या बेधडक महाराष्ट्राचं व्यासपीठ मला उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सर्वात प्रथम अरुण वाळुंज यांचे आभार मानतो आणि आत्तापर्यंत या लाईव्हमध्ये, या थेट संवादात सहभागी झालेल्या सर्व मित्रांचं मी स्वागत करतो। खरं तर आपण आज विषय निवडला आहे तो शेतकऱ्यांचे आंदोलन आणि त्यातील महाराष्ट्राची भूमिका। आपण पाहतो की जवळपास 4 महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन चालू आहे। म्हणजे केंद्र सरकारने केलेल्या 3 कायद्यांसंदर्भातलं हे आंदोलन आहे। परंतु या आंदोलनाची चर्चा करताना आपण खरं तर या आंदोलनाबाबत 2 वेगवेगळ्या पैलूंमधून या ठिकाणी आमचे मित्र पारनेर शहर मनसेचे अध्यक्ष वसीम राजे हे या लाईव्ह संवादात सहभागी झालेत। त्यांचं मी स्वागत करतो। वसीमजी नमस्कार। तर विषय आपला असा होता। देणगे सर नमस्कार। अरुणजी धन्यवाद। हळूहळू मित्र जॉईन होत आहेत। आपण विषयाला सुरुवात करूया। आपला विषय आहे शेतकरी आंदोलनाचा, पण त्या 2 वेगवेगळ्या पैलूंवर या संदर्भात चर्चा झाली पाहिजे असं माझं मत आहे। त्यातला पहिला पैलू आहे तो शेतकऱ्यांनी जे दिल्लीतलं आंदोलन चालू केलंय त्यामध्ये प्रामुख्याने पंजाब असेल, हरियाणा असेल आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम उत्तर प्रदेश त्या परिसरातील शेतकरी असतील। त्या व्यतिरिक्त देशातील इतर शेतकऱ्यांकडून या आंदोलनाला प्रतिसाद मिळत नाही अशा पद्धतीनं साधारण एक चित्र आपल्याला दिसतंय। तो प्रतिसाद का मिळत नाही याच्यावर तर आपण चर्चा करणारच आहोत। परंतु त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात महाराष्ट्रात सध्या जी काही परिस्थिती आहे त्या संदर्भातही या निमित्ताने आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, खरं तर सप्टेंबरमध्ये, मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये संसदेत 3 वेगवेगळे कायदे, कृषीविषयक 3 कायदे कुठली चर्चा न करता संमत करण्यात आले आणि हे कायदे मंजूर झाल्यानंतर किंवा संमत झाल्यानंतर तातडीने लगेचच दुसऱ्या दिवशी म्हटलं तरी चालेल पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी आंदोलन चालू केलं आणि काही दिवसातच ते आंदोलन दिल्लीच्या सीमेपर्यंत आलं। आपल्याला प्रश्न पडतो की जवळपास 4 महिने शेतकरी आंदोलन करत आहेत, कारण संसदेने कायदे लागू केलेत, याचाच अर्थ ते संपूर्ण देशाला लागू केले आहेत। मग फक्त शेतकरी आणि तेही
दिल्लीतले, हरियाणामधले आणि काही उत्तर प्रदेशातले एवढ्या शेतकऱ्यांनी आंदोलन का चालू केलं आहे किंवा त्यांची एवढी प्रखर विरोध का आहे याचाही आपण थोडासा विचार केला पाहिजे. या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आत्तापर्यंत ही जी राज्य आहेत ती राज्य गव्हाचा आणि तांदळाचा पट्टा म्हणून ओळखलं जातात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गव्हाचं तांदळाचं उत्पादन होतं आणि हे उत्पादन किंवा पिकलेलं धान्य त्या ठिकाणी सरकारमार्फत किमान आधारभूत किमतीवर खरेदी केलं जातं. म्हणजे देशातलं आधारभूत किमतीवर खरेदी केल्या जाणाऱ्या धान्यापैकी 90% धान्य केवळ या परिसरातून खरेदी केलं जातं. आणि नेमकं हे कायदे लागू केल्यानंतर, मनोजजी स्वागत आहे तुमचं पण, निलेश लंके प्रतिष्ठानचे समाज माध्यम प्रमुख मनोज शिंदे आपल्यासोबत दाखल झालेले आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. तर विषय असा होता की या पट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर धान्य खरेदी केलं जातं आणि तेही किमान आधारभूत किमतीवर खरेदी केलं जात असतं. या नवीन कायद्यानुसार भविष्यामध्ये ही प्रक्रियाच बंद पडेल, ही यंत्रणा बंद पडेल अशी भीती तिथल्या शेतकऱ्यांना वाटते. कारण नवीन कायद्यानुसार आता बाजार समित्यांव्यतिरिक्त, म्हणजे बाजार समितीची जी मोनोपोली होती, मक्तेदारी होती, ती मोडीत काढत आता कुणालाही शेतमाल खरेदी करण्यासाठी आणि त्याचा हवा तितका साठा करण्याची परवानगी या नवीन कायद्यामुळे मिळणार आहे. आणि खरा धोका या शेतकऱ्यांना वाटतोय तोच. कारण आत्तापर्यंत सरकार किमान आधारभूत किमतीनुसार MSP नुसार या धान्याची खरेदी करीत होतं, परंतु भविष्यात ही प्रक्रिया सगळी हे खाजगी कंपन्यांच्या हातात जाणार आहे. आणि हा फार मोठा धोका या पंजाबमधल्या शेतकऱ्यांना वाटतो. म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे की सध्या पंजाबमधले शेतकरी, हरियाणामधले शेतकरी किंवा उत्तर प्रदेशमधले काही शेतकरी हे जात्यात आहेत आणि महाराष्ट्रातले शेतकरी किंवा इतर राज्यांमधले शेतकरी सुपात आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याचं एक कारण तुम्हाला सांगतो की या आंदोलनाच्या निमित्तानं या ठिकाणी आत्ताच शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष आणि गुरुदत्त मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. बाठाजी तुमचंही स्वागत आहे. तर मी या विषयावर बोलत होतो की आधारभूत किंमत जे शासन खरेदी करत होतं तेच जर बंद झालं, थांबलं, तर निश्चितच शेतकऱ्यांना, देशातल्या शेतकऱ्यांना त्याचा तोटा होणार आहे. लगेचच्या लगेच तोटा होणार आहे तो पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना, आणि त्यानंतर त्याचं लोन हळूहळू संपूर्ण देशभर पसरलं जाणार यात शंकाच नाही. या ठिकाणी आमचे पत्रकार सहकारी शशिकांत भालेकर हे सहभागी झाले, त्यांचंही स्वागत करतो. त्यामुळं या आंदोलनाला खरं म्हणजे संपूर्ण देशातून पाठिंबा मिळणं आवश्यक होतं असं मला वाटतं. कारण आज जरी किमान आधारभूत किमतीचा फायदा हा पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधल्या शेतकऱ्यांना जरी होत असला तरी या आंदोलनाच्या निमित्तानं संपूर्ण देशभरात आधारभूत किमतीने शासनाने धान्याची खरेदी करावी अशा पद्धतीची मागणी या आंदोलनाच्या निमित्ताने संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना रेटता आली असती असं माझं प्रामाणिक मत आहे. परंतु तसं होताना दिसत नाही. आपण जर फक्त महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रातून काही प्रमाणात, म्हणजे आपल्या अकोले तालुक्यातून असतील, नगर जिल्ह्यातल्या किंवा ठाणे परिसरातून असतील, काही शेतकरी काही दिवसापुरते त्या आंदोलनात सहभागी झाले होते. परंतु महाराष्ट्रातून जेवढा प्रतिसाद या ठिकाणी मिळायला पाहिजे होता तो त्या आंदोलनाला मिळताना दिसत नाही. वास्तविक पाहता शेतकऱ्यांच्या आत्महत्येला या आपल्या महाराष्ट्रातूनच सुरुवात झाली आहे. म्हणजे 1986 साली मार्च महिन्यात, वाटतं 19 मार्च तारीख असेल, 19 मार्च 1986 रोजी ही पहिली शेतकऱ्याची आत्महत्या ही महाराष्ट्रात नोंदली गेली.
यवतमाळ जिल्ह्यातील चिले गावांचे एक शेतकरी होते. 40 एकर जमिनीचा मालक असणारा शेतकरी, साधारण 40 एकर जमिनीचा मालक असणारा शेतकरी त्यावेळेस आपले 4 मुलं आणि पती स्वतः आणि पत्नी असे 6 जणांच्या कुटुंबाने आत्महत्या केली ती 19 मार्च 1986ला. आणि तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्रात किमान 5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आज सरकारकडे आहे. मग असं असताना महाराष्ट्रातील शेतकरी आजही शांत का? किंवा ज्या वेळेस इतर आंदोलनं शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात होत असतात, मग ते कांद्याच्या भावासंदर्भातलं असो, मग ते दुधाच्या भावासंदर्भातलं असो, किंवा इतरही कुठल्याही प्रश्नासंदर्भात जर आंदोलन असेल तर शेतकरी फारसे त्या आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसत नाहीत. ही खरं म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कदाचित शेतकऱ्यांचा संघटनांवरचा विश्वास उडाला आहे का, या बाबतीतही आता कुठंतरी विचार करण्याची गरज निर्माण झाली. महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन शेतकरी संघटनेची स्थापना झाली. सुरुवातीला शरद जोशी यांनी त्या शेतकरी संघटनेची स्थापना केली. त्यानंतर राजू शेट्टी हेही शेतकऱ्यांचे एक चांगलं नेतृत्व म्हणून पुढं आलं. परंतु माझं एक निरीक्षण असं आहे की या दोन्ही नेत्यांनी बागायतदार किंवा श्रीमंत शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी केलं. शरद जोशींनी साधारण द्राक्ष बागायतदारांचं, तर राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादकांचं नेतृत्व किंवा त्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मांडले. राजू शेट्टींच्या आंदोलनात त्यानंतर दुधाचा विषय आला. पण खऱ्या अर्थानं या लोकांनी मोठ्या प्रमाणावर मोठ्या शेतकऱ्यांचे, बागायतदार शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊनच आंदोलनं केली असं मला वाटतं. त्यामुळं कदाचित सर्वसामान्य शेतकरी या शेतकरी चळवळीपासून बाजूला गेला काय असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. खरं तर महाराष्ट्रासारख्या राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची पिळवणूक होत असताना, लूट होत असताना, आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालू असताना कुठेतरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक संघटित आणि मोठा आवाज उठणं अपेक्षित आहे. तो उठताना निश्चितपणे दिसत नाही. आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आमचे मित्र, पत्रकार, सहकारी यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे की केंद्र सरकारचे नवीन कृषी कायद्याविषयी आपले काय मत आहे. सुरेंद्र, खरं म्हणजे त्याविषयीच मी मांडत होतो की आत्तापर्यंत या विषयाचे जे काही विविध प्रसारमाध्यमातून मतं मांडली गेलीत, मग त्यात काही कृषीतज्ञ असतील किंवा आणखीन काही एक चांगल्या पद्धतीचे अर्थतज्ञ असतील, त्यांची जर मतं पाहिली आणि आपणही त्या बाबतीत जर विचार केला तर आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर या कायद्यांना शेतकऱ्यांकडूनच विरोध होतोय. त्या अर्थी त्या कायद्यांमध्ये काहीतरी गडबड आहे. शेतकऱ्यांचं हित जोपासण्याचा प्रयत्न सरकारकडून होत नाही, असं एक चित्र त्यामुळे निर्माण झालं. या केंद्रीय कृषी कायद्यांमुळे होणार काय, तर खाजगी कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर धान्य, कडधान्य खरेदी करण्याची मुभा मिळणार आहे. त्याच्यावर आता कुठलंही बंधन असणार नाही. एकदा या मोठ्या कंपन्यांनी हे धान्य खरेदी केल्यानंतर त्याची विक्री कोणत्या भावाने करायची हे त्या कंपन्यांच्या हातात जाणार आहे. आज याच्या बाबतीत केंद्र सरकारकडून असेल, पंतप्रधानांकडून असेल, सांगितलं जातं की हे कायदे शेतकरी हिताचे आहेत, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल, शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल. परंतु जर तशी परिस्थिती असती तर शेतकऱ्यांनी विरोधच का केला असता. आज जर हमी भावाचा जो मुद्दा आहे MSPचा, किमान आधारभूत किंमत, या कायद्यात कुठेही तशा पद्धतीची तरतूद करण्यात आलेली नाही. ते विचारलं असता पंतप्रधान उत्तर देतात किंवा सरकार उत्तर देतं की अशा पद्धतीची तरतूद यापूर्वी नव्हती, तरी सरकार खरेदी करीतच आहे ना. परंतु नाही, यातून जरा अशी गडबड होणार आहे की सध्या सरकार खरेदी करते. आपण नेहमी ऐकत असतो की केंद्र सरकारकडं 1,70,00,000 वगैरे बफर स्टॉक आहे धान्याचा. मग त्यात सगळी धान्य असतील, कडधान्य असतील, डाळी असतील, साखर असेल, अशा पद्धतीचा स्टॉक आहे. आणि हा स्टॉक, याचा उपयोग सरकार ज्यावेळेस स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेमार्फत जे धान्य देशभर वितरित केलं जातं
त्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस एखाद्या धान्याच्या किमती अचानक बाजारात वाढतात, त्या किमती कुठेतरी एक समान पातळीवर ठेवण्यासाठी किंवा किमती व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्या जवळचा स्टॉक रिलीज करतं, मार्केटमध्ये आणतं आणि त्यावेळेस मार्केटमधल्या किमती ह्या स्थिर राहतात. हे खरं तर सरकारचं काम होतं. परंतु या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके कवी भरत दौंडकरही आपल्याबरोबर सामील झालेत, सहभागी झालेत. त्यांचंही मी स्वागत करतो. तर तुम्हाला मी या ठिकाणी सांगत होतो की ज्या वेळेस अशा पद्धतीने अडचणी निर्माण होतात किंवा भाव गगनाला भिडतात, त्यावेळेस भाव स्थिर ठेवण्याची जबाबदारी सरकार पार पाडतं. आपल्या जवळच्या बफर स्टॉकमधला धान्य साठा खुला करतं आणि एक भाव स्थिर राहण्यास त्यामुळे मदत होते. परंतु ज्यावेळेस आता खाजगी कंपन्या मोठ्या प्रमाणावर ज्या वेळेस हे धान्य खरेदी करतील, त्यावेळेस निश्चितच या सरकारी ज्या वेळेस भाव वाढतील त्यावेळेस खाजगी कंपन्या हा काही आपला माल त्या बाजारात आणणार नाहीत. कारण त्यांना जितका भाव जास्त मिळेल तितका या खाजगी कंपन्यांच्या फायद्याचं राहणार आहे आणि त्याचा तोटा निश्चितच आपल्या ग्राहकांना सुद्धा होणार आहे. त्यामुळे या कायद्यातल्या अशा अनेक काही गोष्टी आहेत. खरं तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर, व्यापक प्रमाणावर चर्चा सुरू आहे. आपल्या महाराष्ट्रातही तेवढी चर्चा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. या ठिकाणी बाजार समितीचे माजी सभापती आमचे मित्र अरुणजी ठाणगे हे सहभागी झाले. त्यांचंही मी स्वागत करतो. आपण सर्वांचंच या ठिकाणी मी स्वागत करतो. आपले प्रश्नही समोर येत आहेत, ते पाहून त्यातून काही ज्या गोष्टींवर चर्चा करता येणं शक्य आहे किंवा ज्या कारण कॉमेंट्स वरती जातात तेवढ्या मी उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. तर आपला मुद्दा असा होता की ज्या वेळेस मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याची जर खाजगी कंपन्यांना परवानगी जर मिळालेली आहे, त्याचाच एक भाग म्हणून बऱ्याच ठिकाणी आता त्या पद्धतीचे वेअर हाऊसेस, कोल्ड स्टोरेज अशा पद्धतीनं बनवण्याचं कामही सुरू झालं. मग जर भविष्यात धान्यावर, कडधान्यांवर सरकारचं नियंत्रण राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. मग अशा वेळेस याचा केवळ शेतकऱ्यांनाच फटका नाही, तर हा सर्वसामान्य ग्राहकांना सुद्धा याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसणार आहे. याला काही कालावधी जाईल कदाचित, आज आपल्याला ताबडतोब ते वाटत नाही. परंतु एक लक्षात घ्या, जर आपण गेल्या वर्षभरातल्या जर धान्याच्या किमती, किराणा सामानाच्या किमती ह्या ज्या पद्धतीने वाढत आहेत ते पाहिलं तर लक्षात येईल की भविष्यात आपल्या पुढं काय वाढवून ठेवलेलं आहे. त्यामुळं हा प्रश्न या सरकारच्या 3 कायदे जे कायदे केलेत केंद्र सरकारने, ते केवळ शेतकऱ्यांपुरत्या त्याचा फटका शेतकऱ्यांपुरताच बसेल असं नाही, तर त्याचा फटका भविष्यात ग्राहकांना सुद्धा बसणार आहे. सुरुवातीला आजची परिस्थिती आहे की पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधल्या काही भागातील शेतकऱ्यांना याचा फटका बसतोय, परंतु भविष्यात आपल्याला याचा फटका बसणार हे निश्चितच आहे. आज या ठिकाणी आणखीन एक गोष्ट सांगायला पाहिजे की सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं देशांमधलं अस्तित्व आज धोक्यात आलं या कायद्यांमुळे. आज परिस्थिती काय आहे की हरकत नाही, कृषी उत्पन्न बाजार समित्यांविषयी किंवा तिथल्या व्यापाऱ्यांविषयी काही तक्रारी निश्चित आहेत. व्यापारी काढतात, वजनात काहीतरी घोळ करतात. हे प्रश्न आपल्याला वेळोवेळी त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार हाताळता येतील. परंतु या कायद्यांमुळं बाजार समित्यांचं अस्तित्व जर संपुष्टात आलं तर त्याचा फार मोठा धोका हा शेतकऱ्यांना होणार आहे. तो कसा, तर तुम्ही एक लक्षात घ्या, आज बाजार समित्यांमध्ये जे परवानाधारक आडतदार आहेत त्यांची सर्व माहिती कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडे असते. मग त्या महाराष्ट्रातील असोत, देशातील इतर ठिकाणच्या असोत, त्या ठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडे त्यांच्या आवारात व्यापार करणाऱ्या सर्व आडतदारांची संपूर्ण माहिती असते. एखाद्या आडत व्यापाऱ्याने जर शेतकऱ्यांचे पैसे बुडवले, शेतकऱ्याच्या मालाचे पैसे वेळेवर दिले नाहीत, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास बाजार समितीला करता येते. हीच जर परिस्थिती, धन्यवाद देणगे सर, हीच जर परिस्थिती बदलली, बाजार समित्या
हळूहळू संपुष्टात आल्या, कारण ते भविष्यात होणार आहे. या कायद्याप्रमाणे जर खाजगी कंपन्यांना, खाजगी व्यक्तींना बाजार समित्यांच्या बाहेर जर माल खरेदी करण्याची परवानगी मिळाली, तर हे काही व्यापारी, मी म्हणणार नाही की 100% व्यापारी शेतकऱ्यांना फसवतील, परंतु काही अशा प्रवृत्ती असतात की त्या शेतकऱ्यांना जर त्यांनी फसवलं तर त्यांचे पैसे कुठून मिळवायचे, हा एक महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्ताने निर्माण होणार आहे. आज साधारण 15 दिवसापूर्वी आपल्या नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रताप दिघावकर राळेगण सिद्धीला अण्णांच्या भेटीला आले होते. त्यांनी एक मुद्दा त्यावेळेस मांडला की नाशिक परिसरामध्ये, दिल्ली आणि त्या परिसरातील अनेक व्यापाऱ्यांनी नाशिक परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांना फसवलं होतं. त्या व्यापाऱ्यांनी त्या संबंधित शेतकऱ्यांना दिलेले जे चेक होते ते बाउन्स झाले, न वाटता परत आले होते आणि अशा मोठ्या प्रमाणावर तक्रारी त्या ठिकाणी होत्या. परंतु होतं काय की पोलीस यंत्रणा असेल किंवा इतर कुठल्या बाबी असतील, ते फारसे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत आणि मग त्यातून अनेक मोठे प्रश्न निर्माण होतात, आर्थिक प्रश्न निर्माण होतात, आर्थिक गुंतागुंत निर्माण होते. परंतु डॉक्टर प्रताप दिघावकर यांनी, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर दिघावकर यांनी या प्रकरणांमध्ये विशेष लक्ष घातलं. दिल्लीच्या पोलीस कमिशनरांशी ते बोलले आणि अशा पद्धतीनं चेक बाउन्स करणारे व्यापाऱ्यांचे, पैसे बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांना ताबडतोब त्यांनी गुन्हे दाखल करायला लावले आणि ती लोकांना आणून या लोकांचे पैसे कसे मिळतील या पद्धतीने त्यांनी एक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम केलं. त्या ठिकाणी सरळ सांगितलं त्यांनी की ज्यांचे चेक बाउन्स होतील त्यांनी 8 दिवसाच्या आत जर त्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत तर ताबडतोब गुन्हे दाखल करा, त्यांना अटक करा. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे आज मिळू शकले. ही परिस्थिती काही सगळीकडे राहणार नाही, सगळेच अधिकारी चांगले असतील अशातला भाग नाही. आज आपण फक्त महाराष्ट्राचा विचार केला किंवा पारनेर तालुक्याचा जरी विचार केला तर आज मोठ्या प्रमाणावर कांद्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली. जर खाजगी शेतावर, बांधावर जाऊन जे व्यापारी खरेदी करतात त्यातील अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवल्याचे उदाहरणं या ठिकाणी घडलेले आहेत. तर आपण घाटाखालच्या पट्ट्यात गेलो, पारनेर तालुक्यातल्या किमान 150-200 कोटी रुपयाचे असे व्यवहार झालेले आहेत आणि तो फार मोठा धोका शेतकऱ्यांना या बाजार समित्याचं अस्तित्व संपुष्टात आलं तर निश्चितच तो एक फार मोठा धोका शेतकऱ्यांना बसणार आहे. याचाही आपण खऱ्या अर्थाने या कायद्याच्या संदर्भात विचार केला पाहिजे असं मला वाटतं. दुसरी एक गोष्ट कोणती आहे त्यातली की आपला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. म्हणजे थोडक्यात काय की सध्या काही प्रमाणात हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आजही आपल्याकडे आहे. आपण वाट्याने जमिनी देतो, ते एक प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे की आपण ठरवतो की इतक्या वाट्याने अशा पद्धतीने पिकं घ्यायची, इतका टक्केवारी मला, तितक्या पिकाची टक्केवारी तुला, अशा पद्धतीने आपण वाट्याने शेती करत असतो. परंतु ज्या वेळेस या कंपन्यांना मिळेल, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कंपन्यांबरोबर करता येईल, त्यात अशी एक तरतूद आहे त्या कायद्यामध्ये की तुम्ही त्याचा कायदेशीर करार करावाच असं काही नाही. तुम्हाला जर वाटलं तर कायदेशीर करार करा, अन्यथा कायदेशीर करार करू नका अशी तरतूद त्या कायद्यात आहे. आणि समजा एखाद्या शेतकऱ्यांनी कंपनीबरोबर करार केलाच किंवा अनेक शेतकऱ्यांनी कंपनीबरोबर करार केलेच तर त्यांना कायदेशीर संरक्षण अजिबात या कायद्याने दिलेलं नाही. ते सगळं कायदेशीर संरक्षण हे व्यापाऱ्यांसाठी आहे किंवा व्यापार करणाऱ्या कंपन्यांसाठी आहे. आज एखाद्या शेतकऱ्याने एखाद्या कंपनीबरोबर करार केला आणि त्याने जर तो शेतमाल घेण्यास नकार दिला तर शेतकऱ्याला तक्रार करण्याची संधी आहे ती उपविभागीय दंडाधिकाऱ्याकडे, म्हणजे प्रांताकडे. आज जर विचार केला तर कोणता शेतकरी आपला पळशीचा किंवा पोखरीचा किंवा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या छोट्या छोट्या गावातला त्याच्या विभागाच्या प्रांताकडे जाऊन तक्रार करू शकेल किंवा केली तरी त्याला पाठपुरावा करण्यासाठी तेवढा वेळ आहे का? त्याहीपेक्षा पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की प्रांत खरोखरच कंपन्यांची बाजू घेतील की शेतकऱ्याची बाजू घेतील. म्हणजे एकूणच हे कायदे जे आहेत हे शेतकरी हिताचे नाहीत
आणि भविष्यात त्याचा तोटा हा केवळ पंजाब, हरियाणा किंवा उत्तर प्रदेशमधले काही शेतकरी यांनाच होईल अशातला भाग नाही, तर हळूहळू काही दिवसातच या सर्व गोष्टींचा तोटा हा महाराष्ट्रातल्या आणि इतर राज्यातल्या शेतकऱ्यांना हळूहळू त्याचा फटका बसायला सुरुवात होणार आहे. पण या गोष्टींचा आपण साधारण विचार केला पाहिजे, कारण इतक्या अनेक अडचणीतून आपले शेतकरी जात असतो. इतक्या अनेक अडचणीतून जात असतानाही त्या बाबतीत जर कुठंतरी आपलं म्हणणं हे सरकार दरबारी मांडलं गेलं, सरकारपर्यंत पोहोचवलं गेलं, तर निश्चितच त्याचा कुठंतरी विचार होईल. आणि हेच आंदोलन जर देशभरातून पेटलं असतं, देशभरातील शेतकरी रस्त्यावर आले असते, या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा जर दिला असता, तर निश्चितच या वेगळ्या पद्धतीनं या मागण्यांकडे सरकारला लक्ष द्यावं लागलं असतं. आज मोठ्या कंपन्यांचा जर विषय निघतो, आज जर विचार केला तर सरकार कायम सांगतं की या शेतकऱ्यांमध्ये थेट शेतकरी ते ग्राहक अशा पद्धतीनं विक्री होणार असल्यामुळं फारसा शेतकऱ्यालाही तोटा होणार नाही आणि ग्राहकालाही तोटा होणार नाही. एक चांगल्या पद्धतीची सिस्टीम या व्यापारामध्ये राबवली जाईल अशा पद्धतीनं सांगितलं जात असतं. परंतु एक विचार करा, एखाद्या मोठ्या कंपनीनं जर महाराष्ट्रातून किंवा भारतभरातून वेगवेगळ्या राज्यांमधून एखादा माल खरेदी करायचा ठरवलं, धान्य खरेदी करायचं ठरवलं, तर तो काय कंपनीचा मालक तिथे येणार नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांना त्यांचे एजंट, त्यांचे दलाल नेमावेच लागणार आहेत, काही उपकंपन्याही नेमावे लागणार आहेत. आणि प्रत्येक ठिकाणचा जर सगळ्यांचा उत्पन्नाचं साधनं किंवा त्यांचा नफा जर पाहिला तर त्या धान्याच्या किमती निश्चितच मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत. म्हणजे एकूणच हा सर्व प्रकार हा शेतकऱ्यांना कुठंतरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणारा आहे. दुसरी गोष्ट बाजार समित्यांचं अस्तित्व संपवणार आहे. तिसरी गोष्ट तुमच्या जमिनीसुद्धा भविष्यात जर या कंपन्यांनी खरेदी केल्या तर त्यातही काही नवल वाटायला नको किंवा आश्चर्य वाटायला नको. कारण ही जी सिस्टीम चाललेली आहे, तुम्ही एक साधारण विचार करा, एक साधारण 2014 साली ज्यावेळेस हे सरकार आलं त्याच वेळेस सगळ्यात प्रथम जो निर्णय झाला तो सगळ्यात पहिला निर्णय झाला तो डिझेल मुक्त करण्याचा. अर्थात डिझेल मुक्त करणं, त्याच्या संदर्भात निर्णय घेणं हे काय फार चुकीचं नाही, तो निर्णय योग्यच होता. परंतु त्या निर्णयाचे जे काही भविष्यात जे परिणाम झालेत ते मात्र भयानक आहेत. त्याचबरोबर तशाच पद्धतीने सुरुवातीच्या काळापासून शेतीच्या हिताचे निर्णय घेणंही अपेक्षित होतं, परंतु तशा पद्धतीचे निर्णय होताना अजूनही दिसत नाहीत. उलटपक्षी हे 3 कायदे करून शेतकऱ्यांना आणखीन संकटात टाकण्याचं काम या सरकारने केलं आहे असं मला वाटतं. तसं पाहायला गेलं तर अगदी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर फार काही सरकारांनी शेतकऱ्यांसाठी केल्या अशातला भाग नाही. सगळ्याच सरकारांनी शेतकरी कशा पद्धतीनं पिसला जाईल अशाच पद्धतीची धोरणं आत्तापर्यंत आखलीत. परंतु काही ज्या पद्धतीनं आज जे चाललंय ते आणखीन जास्त विचित्र आहे असं मला वाटतं. या ठिकाणी आमचे सहकारी दत्ताजी उनवणे हेही सहभागी झालेत, त्यांचं मी स्वागत करतो. आज जर पाहिलं आपण की डिझेल मुक्त झाल्यानंतर रिलायन्स कंपनीचे सगळे पेट्रोल पंप देशभरातले चालू झाले. तोपर्यंत हे सर्व पेट्रोल पंप बंद होते. एका निर्णयामुळं रिलायन्सचे सर्व पेट्रोल पंप चालू झाले. त्याच्यामुळं जो फायदा झाला तो त्यांनी त्यांचा सगळा फायदा जिओमध्ये गुंतवला. जिओ काही काळ लोकांना फ्री दिलं. आज इतर कंपन्या त्याच्यामुळं आणखीन तोट्यात गेल्या. भविष्यात तर असं होणार आहे की लोकांना आज एवढ्या मोठ्या सवयी लागल्यात की या जिओच्या वेगवेगळ्या प्लॅनवर लोकांना मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागणार आहे. अशाच पद्धतीने व्यावसायिकांच्या धार्जिने निर्णय जर घेणार असतील सरकारे, किंवा याच्यापूर्वी जे निर्णय झालेत ते व्यापारी धार्जिने निर्णय झालेत, त्याच्यामुळं निश्चितच शेतकरी आणखीन मोठ्या प्रमाणावर पिसला जाईल यात शंका नाही. आज जर भविष्याचा जर आपण विचार केला तर या जमिनी जर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगवर मोठ्या प्रमाणावर कंपन्यांकडे गेल्या. आज एक साधं उदाहरण घेतो तुम्हाला. काही एखाद्या कुटुंबातील एखादा भाऊ गावात राहून शेती करत असतो आणि इतर भाऊ त्याचे कुठंतरी
नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने शहरात असतात, व्यवसायाच्या निमित्ताने शहरात असतात. ही मंडळी जी शहरात आहेत त्यांनी जर कंपनीकडं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगनी या जमिनी दिल्या तर भविष्यात या जमिनी या कंपन्यांच्या घशात जाणार आहेत. कारण फारसा काही न करता एखादं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगवर त्यांच्याकडे दिलं की सुरुवातीला तुम्हाला 2 पैसे मिळतीलही, परंतु जर याच भविष्यात त्यांनी पीक पाहण्या लावणं वगैरे सगळ्या कायदेशीर बाबी अनेक आहेत त्याच्यात, त्या पद्धतीने जर काही झालं तर मोठ्या प्रमाणावर ही जमीन ही मोठ्या कंपन्यांच्या घशात गेल्याशिवाय राहणार नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा एकदा आपला जर विचार केला तर बाजार समित्यांचा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे. या संदर्भातला बाजार समित्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकांना ज्या मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळत असतो तो दिलासा काही भविष्यात मिळेल अशी काही खात्री राहिलेली नाही. आज दुसरी एक गोष्ट अशी आहे, बाजार समित्यांच्या भोवती एक अर्थव्यवस्था उभी राहत असते. ज्या ठिकाणी बाजार समित्या आहेत, महाराष्ट्रात किंवा भारतात साधारण 300 बाजार समित्या आहेत, त्याच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर एक अर्थव्यवस्था उभी राहते. मग वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपले व्यवसाय थाटता येतात. शेतकऱ्यांच्या उपयोगी कृषीपूरक व्यवसाय त्या ठिकाणी असतात आणि एक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एक व्यापारी केंद्र त्या ठिकाणी चालू होतं. आणि हेच जर सगळं बंद पडत गेलं तर त्याचे दुष्परिणाम हळूहळू मग ते हमाल मापडी असतील, तिथले व्यापारी असतील, अनेक गोष्टींवर याचे परिणाम होत जाणार. म्हणजे पुन्हा एकदा काही कंपन्या ठराविक कंपन्या मोठ्या होत जाणार आणि सर्वसामान्य माणूस हा खाली कुठेतरी पिचत जाणार, अधोगतीकडे जात जाणार. आणि ह्या पद्धतीने जे चालू आहे सध्या त्यात एक नवीन थिअरी म्हणजे हे शेतकरी आंदोलन करतायत, हे शेतकरी जे आंदोलन करतायत त्या संदर्भात त्यांना देशद्रोही ठरवण्यासाठी असेल किंवा हे शेतकरी आंदोलन कशा पद्धतीनं चुकीचं आहे हे ठरवण्यासाठी एक नवीन थिअरी सध्या समाज माध्यमांद्वारे मांडली जाते. खरं म्हणजे ते फार मोठा धोका आहे. काय आहे नेमका धोका त्यातून? आता एक नवीन थिअरी अशी आली आहे, अजून फारसे तिचा प्रचार झालेला नाही, पण समाज माध्यमातून कुठेतरी आता हळूहळू वाचायला मिळतं आहे की या आंदोलनाच्या निमित्तानं पंजाबमधील शेतकऱ्यांनी जिओचे टॉवर काही खराब केले, काही टॉवर पाडले, त्यामुळं त्या कंपनीचं मोठं नुकसान झालं. पण हे नुकसान का केलं तर हे ठरवलं चीननी. ते चीननी का ठरवलं हा थोडासा विषय वेगळा जरी असला तर ह्या शेतकरी आंदोलनाशी संबंधातला आहे म्हणून मी सांगतो. कारण मला वाटतं एक साधारण 6 महिन्यापूर्वी रिलायन्सने जाहीर केलं आहे की आम्ही 5Gमध्ये संशोधन करतो आहे आणि लवकरच ती प्रणाली आम्ही जगाला देऊ म्हणून. ही 5G प्रणाली केवळ भारतच नाही किंवा रिलायन्सच नाही तर चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर त्याच्यावर संशोधन चालू आहे. ही थिअरी सांगतोय मी तुम्हाला. ही जी थिअरी मांडली जाते सध्या, ती थिअरी अशा पद्धतीने मांडली जाते की चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर 5G संदर्भातलं जे संशोधन चालू आहे त्याच्यामुळं रिलायन्सला कुठंतरी शह देण्यासाठी चीननी अशा पद्धतीनं आंदोलन चालू करण्यासाठी पाठबळ दिल्याचा आरोप आता व्हायला लागला. म्हणजे शेतकऱ्यांना कुठंतरी राष्ट्रद्रोही ठरवायचं. अगदी रिलायन्सचे उद्योगपती मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ साठवलेल्या स्फोटकांसंदर्भात सुद्धा तशा पद्धतीने चर्चा चालू झालेली आहे की त्यांना धमकवायसाठी तुम्ही अशा पद्धतीने 5Gवर संशोधन करू नका, त्यासाठी त्यांना धमकावण्यासाठी अशा पद्धतीने तिथे स्फोटकं ठेवली गेली. अशा पद्धतीची थिअरी मांडणं सध्या सुरू झालं. म्हणजे थोडक्यात काय की या माध्यमातून शेतकऱ्यांना म्हणा किंवा आणखीन कुणाला मोठ्या प्रमाणावर बदनाम करायचं आणि या आंदोलनातली हवा काढून घ्यायची अशा पद्धतीचं षडयंत्र कुठंतरी रचलं जातं आहे असं मला वाटतंय. भविष्यात ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाढण्याची शक्यतासुद्धा आहे, परंतु याच्यावर आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. या ठिकाणी अविनाश पवार यांनी एक प्रश्न विचारला आहे, सर लॉकडाऊन कोरोनाविषयी तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगाल? शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. खरं म्हणजे हा विषय मला घ्यायचाच होता. तर तुम्ही एक लक्षात घ्या,
गेल्या 1 वर्षापासून, साधारण 1 वर्षापूर्वी करोना महामारी सुरू झाल्यानंतर गेले 1 वर्ष गेले आता, संपूर्ण जग या महामारीच्या संकटामुळे होरपळलं गेलं. यातून झालं काय की संपूर्ण जगाची, चांगल्या चांगल्या अगदी विकसित देशांची सुद्धा अर्थव्यवस्था ढासळली. तसाच परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर, भारताच्या अर्थव्यवस्थेवर झाला. मध्ये साधारण 2 महिन्यापूर्वी आपण विविध माध्यमातून वाचलं असेल की आपली अर्थव्यवस्था म्हणजे आपला विकास दर हा जवळपास मायनस म्हणजे -23-24 असा गेला होता, -26पर्यंत गेला. म्हणजे आर्थिक नियोजन करत असताना उद्योगधंदे आणि इतर बाकीच्या गोष्टी याच्यातून येणारा उत्पन्नाचा किंवा याच्यामुळं होणारा विकासाचा दर GDP तो मायनस म्हणजे -26पर्यंत गेला. दुसऱ्या बाजूला शेती क्षेत्रातून होणारा विकासाचा दर नेमका वाढलेला होता. शेती व्यवसायातून जवळपास 26% विकास दर वाढला. हे चित्रही आपण मागच्या या महामारीच्या काळात पाहिलं. शेतकरी निश्चित अडचणीत आहे, परंतु या निमित्तानं मला सांगायचं आहे की संपूर्ण जगामध्ये आणि त्यात भारतामध्ये तर करोनाच्या काळाचा जर विचार केला, इतर लोकांच्या तुलनेत शेतकरी निश्चितच काही प्रमाणात सुखी होता असं माझं मत आहे. आज जर आपण शहरात पाहिलं तर वेगवेगळ्या ठिकाणी होणारा करोनाचा संसर्ग, ती भीती शेतकऱ्यांना नव्हती. उलटी मोठ्या मोठ्या शहरातून या ठिकाणी लोक आली, वेगवेगळ्या शहरातून आपल्या गावाकडे आली, खेड्यांमध्ये आली, ग्रामीण भागामध्ये आली. खरं तर एक भारताच्या अर्थव्यवस्थेला चांगली संजीवनी देण्याचं काम या कृषी क्षेत्रानं गेल्या वर्षभराच्या काळात केलेलं आहे. मग असं असताना कुठंतरी शेतकऱ्याला ह्या पद्धतीनं काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या ऐवजी जर आपण शेतकऱ्यांचं कुठंतरी संकटात जर लोटत असू तर निश्चितच ते निषेधार्ह आहे असं मला वाटतं. अर्थातच या बाबतीत फार मोठ्या प्रमाणावर विचारमंथन होण्याची गरज आहे, चर्चा होण्याची गरज आहे. आज तुम्ही पाहिलं तर आज आपण शेतकरीसुद्धा संघटित नाही, अजिबात संघटित नाही शेतकरी. चांगली आंदोलन ज्यावेळेस होतात, दुधाच्या संदर्भातलं आंदोलन जर कधी होत असेल तर त्यात आपल्याला निश्चित दिसतं की शेतकरी किंवा दूध उत्पादक त्या ठिकाणी नसतो. मग कोण असतं की ठराविक आंदोलन करणारी मंडळी, चळवळीतली मंडळी त्या ठिकाणी असतात. ते पोटतिडकीने आंदोलन करत असतात, कारण शेतकऱ्यांना या आंदोलनावर विश्वास राहिलेला नाही. कारण दिवसेंदिवस शेतकरी कुठंतरी आर्थिक संकटात चाललेला आहे. आज जर आपण विचार केला तर 350-400 वर्षापूर्वी सुद्धा दुष्काळ पडायचे. शिवाजी महाराजांच्या काळातही दुष्काळ होता, आजही दुष्काळ आहेच. परंतु त्या काळात कधी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेला दाखला कुठेही आपल्याला इतिहासात सापडत नाही. मग आत्ताच काय होतं आहे असं? तर याचं कारण कुठंतरी मला वाटतं शेतकऱ्यांचा या व्यवस्थेवरचाच विश्वास उडत चालला आहे. शिवाजी महाराजांच्या राज्यावर किंवा शिवाजी महाराजांवर त्यांचा विश्वास होता, त्यामुळं त्या काळातल्या आत्महत्या वगैरे असे काही प्रकार होत नव्हते. केवळ दुष्काळच पडत नव्हते तर मोठे आक्रमणही व्हायची. वेगवेगळ्या आक्रमणांमध्ये शेतकऱ्यांचं त्या काळात मोठं नुकसान व्हायचं, परंतु शेतकरी कधी खचला नाही. परंतु आज शेतकरी खचतोय. त्या शेतकऱ्याला कुठंतरी उभारी देण्याचं काम या निमित्तानं झालं पाहिजे. खरं तर या आंदोलनाच्या निमित्तानं किंवा 3 कायद्याच्या निमित्तानं देशात जे आंदोलन चालू आहे, दिल्लीच्या सीमेवर जे आंदोलन चालू आहे, त्या निमित्तानं कुठंतरी देशभर आंदोलन उभं राहण्याची गरज होती. परंतु त्या पद्धतीने आंदोलन या ठिकाणी बाळू शिंगोटे म्हणतात की शेतकरी संघटित नाहीत म्हणून संकटात आहेत. निश्चितच कुठंतरी त्या दृष्टीने शेतकऱ्यांचं समुपदेशन झालं पाहिजे असं मला वाटतं. शेतकऱ्यांमध्ये अनेक गट आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न हव्या त्या ताकदीने मांडले जात नाहीत का? निश्चितच नाहीत. कारण जर अरुणजी आपण पाहिलं तर अनेक आंदोलनं, ग्रामीण भागातल्या आंदोलनाला चळवळीतल्या किंवा राजकीय पक्षाच्या लोकांशिवाय शेतकरी फार कमी संख्येने सहभागी असतात. कारण शेतकऱ्यांचा या व्यवस्थेवरचा विश्वास उडाला आहे.
त्याच्यामुळं काय होतं की शेतकरी संघटना, ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत, शेतकरी संघटना शेकड्याने शेतकरी संघटना आहेत, परंतु फारसा विश्वास शेतकरी संघटनांवर पण शेतकऱ्यांचा राहिलेला नाही आणि कुठंतरी राज्याच्या व्यवस्थेवर सुद्धा शेतकऱ्यांचा विश्वास राहिला नाही. तर यातून कुठंतरी एक मार्ग काढला पाहिजे. आज जे तरुण शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना या निमित्तानं सांगावंसं वाटतं. इथे या ठिकाणी एक प्रश्न आला, शेतकरी बांधवांची फसवणूक प्रमाण वाढले, बी बियाणे आणि खते, पारनेर तालुक्यात कांदा बियाणे, भरपूर प्रमाणात बोगस बियाणे. निश्चितच असे फसवणुकीचे प्रकार, अशा प्रवृत्ती आहेतच, परंतु त्यासाठी आता पुन्हा एकदा तरुण शेतकऱ्यांनी पुढे येऊन एक व्यवस्था निर्माण करण्याची गरज निर्माण झाली. आपण जर पाहिलं, या ठिकाणी आमचे धाकटे बंधू अर्जुन भालेकर सहभागी झालेत, त्यांचंही मी स्वागत करतो. हा विषय चालला होता की तरुण शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने भविष्यात शेतीच्या संदर्भात काही काम करणं गरजेचं आहे का, तर निश्चित करणं गरजेचं आहे. आज जर पाहिलं तर नोकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेत. शासकीय सोडाच खाजगी नोकऱ्यासुद्धा मिळत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडं उपलब्ध असलेली शेती आणि उपलब्ध असलेलं पाणी याचं जर योग्य नियोजन केलं तर चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी शेतीचं नियोजन होऊ शकतं. आपण जर काही ठराविक गोष्टी पाहिल्या, या ठिकाणी आपल्या तालुक्यातीलच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृषीभूषण सभाजी गायकवाड यांचं उदाहरण जर घेतलं तर त्यांनी शेतीत अनेक प्रयोग केले आहेत. त्यांचे जर प्रयोग पाहिले किंवा असे अनेक शेतकरी आहेत. आत्ता परवा निघोजला मला वाटतं रसाळ, त्यांना एक उद्यान पंडित म्हणून पुरस्कार मिळाला. म्हणजे असे चांगले प्रयोग करणारे शेतकरीसुद्धा आपल्या तालुक्यात आहेत. त्या शेतकऱ्यांच्या पासून प्रेरणा घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांनी कुठंतरी एक वेगळे प्रयोग आपल्या शेतीमध्ये राबवले पाहिजेत. माझ्या मताप्रमाणे तर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर शेती करण्याच्या ऐवजी, मग जर एखाद्याकडे 5 एकर शेती असेल तर त्यांनी फक्त 2 एकर शेती करावी. 2 एकर शेती चांगल्या पद्धतीने जर केली तर त्याला ती आवाक्यात शेती करता येते असं मला वाटतं. उपलब्ध पाणी पुरतं, शेती आवाक्यात राहते. ऐन वेळेला जर मजूर भेटले नाही तर अडचणी निर्माण होत नाहीत. परंतु आपल्याकडं आणखीन काही गोष्टी आहेत की आपण जर शेजाऱ्याने 4 एकर कांदा केला तर आपला 5 एकर कसा होईल, कारण नसताना आपण त्या ठिकाणी स्पर्धा लावत बसतो आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. आता या ठिकाणी प्रशांत गायकवाडांनी आत्ता एक मुद्दा मांडला आहे की आपल्या देशाचं भूषण अण्णा हजारे यांची भूमिका या शेतकरी आंदोलनासंदर्भातली. अण्णांनी दिल्लीचं आंदोलन सुरू झाल्यानंतर ताबडतोब एक भूमिका मांडली होती की ते साधारण 2016-17 पासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करत आहेत. अण्णांच्या शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध मागण्या आहेत. त्यातली प्रमुख मागणी अशी आहे की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित किमान 1.5 हमीभाव मिळावा. हे उत्पादन खर्च जो होईल त्याच्या 1.5 हा हमीभाव मिळाला पाहिजे. त्यासाठी जी एक यंत्रणा आहे कृषी मूल्य आयोगाची, त्या यंत्रणेला स्वायत्तता दिली गेली पाहिजे, हे असं अण्णांचं मत होतं. अण्णांनी त्या संदर्भात आंदोलनही केली. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की स्वामीनाथन आयोगानेच म्हणजे पूर्ण देशातील शेतीचा अभ्यास करून ज्या शिफारसी केल्या त्या फार महत्त्वाच्या आहेत. त्यांनी प्रत्येक राज्यात कृषी मूल्य आयोगाने वेगवेगळ्या पिकांसाठी उत्पादन खर्च किती आला आणि त्याची माहिती केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला कळवायची आणि केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने त्या तो जो उत्पादन खर्च आला आहे त्याच्यावर 1.5 पट ॲड करून तो हमीभाव जाहीर करायचा, अशी साधारण ती एक अपेक्षित सिस्टीम आहे. परंतु त्या पद्धतीने काम होताना कुठं दिसत नाही. कारण जो राज्याच्या कृषी मूल्य आयोगाने जे दर त्या ठिकाणी उत्पादन खर्च जो पाठवलेला असतो त्यात बरीचशी काटछाटून हमीभाव जाहीर केला जातो. ते खरं तर अयोग्य आहे आणि अण्णांनी नेमका त्याच मुद्द्यावर बोट ठेवलेला आहे. तीच मागणी त्यांची होती की राज्यातील आणि केंद्रातील कृषी मूल्य आयोगांना निवडणूक आयोगाप्रमाणे स्वायत्तता द्यायला हवी. तशा पद्धतीने स्वायत्तता दिली तर एक योग्य पद्धतीनं हमीभाव हा शेतकऱ्यांना मिळेल आणि जर योग्य प्रमाणे उत्पादन खर्चावर आधारित 1.5 पट हमीभाव जर शेतकऱ्यांना जर मिळाला तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही आणि एक चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्यास त्यामुळे मदत होणार आहे.
खरं तर ही मागणी अण्णा गेले साधारण 4-5 वर्षापासून करतायत. त्या संदर्भात वेगवेगळ्या त्यांनी आंदोलनं केलीत. त्या संदर्भात केंद्र सरकार राज्य सरकारबरोबर पत्रव्यवहार पण केला, परंतु फारशी काही दखल घेतली जात नाही. नेहमीप्रमाणे आश्वासनं दिली जातात आणि त्या आश्वासनाचा पुढं काही फारसा उपयोग होत नाही आणि शेतकऱ्याचे प्रश्न तशाच पद्धतीने प्रलंबित राहतात. आज जर पाहिलं तर देश हा आपला खंडप्राय देश आहे, एखाद्या खंडासारखा देश आहे. प्रत्येक ठिकाणचे शेतीचे प्रश्न वेगळे आहेत. राज्याप्रमाणे शेतीचे प्रश्न वेगळे बदलत चालतात. आपल्या इकडे भौगोलिक परिस्थिती पण एवढी बदलती, हवामानसुद्धा एवढं विचित्र आहे की एका राज्यातली परिस्थिती वेगळी असते, दुसऱ्या राज्यातली परिस्थिती वेगळी असते. काही ठिकाणी एकदम दुष्काळाचा सामना करावा लागतो, काही ठिकाणी अतिवृष्टीचा सामना करावा लागतो. अगदी प्रत्येक तालुक्यात सुद्धा 2 भागांमध्ये वेगवेगळी परिस्थिती असते. आपल्या तालुक्यातली जर परिस्थिती पाहिली तर घाटाखालच्या भागांना अनेकदा वादळी वाऱ्याचा फटका बसतो, त्यांच्या पिकांचं नुकसान होतं आणि पठार भागावर वेगळेच प्रश्न निर्माण होतात. परंतु या कुठंतरी यासाठी केंद्र सरकारनेच आता एक धोरण ठरवलं पाहिजे की प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या परिस्थितीनुसार त्या पद्धतीचं धोरण त्या राज्यांकरता हे ठरवलं गेलं पाहिजे. पूर्वीच्या काळी कदाचित हे शक्य नसेल, परंतु आता मोठ्या प्रमाणावर एक आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे आणि या तंत्रज्ञानाच्या सहाय्यातून मोठ्या प्रमाणावर प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं धोरण राबवता येईल असं मला वाटतं. शेतकऱ्यांना संघटित करून लढा दिला पाहिजे. निश्चितच यावर अण्णा का बोलत नाहीत, आता अण्णांनाच विचारावं लागेल. आता अण्णांनी अनेक वेळा शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठी प्रयत्न केले. मगाशी तो मुद्दा मांडला मी की शेतकऱ्यांचा प्रत्येक घटकावरचा विश्वास उडाला. आंदोलन करणारे ज्या संघटना असतील, नंतर व्यवस्था असेल, या सगळ्याच बाबतींवरचा विश्वास उडाला आहे. आणि आज महाराष्ट्राचा जर विचार केला तर आज शेतकऱ्यांचा मोठा वर्ग असा आहे की जो आज त्यांचेच प्रश्न एवढे मोठे आहेत की जगण्याचे प्रश्न एवढे मोठे आहेत, रोजच्या जगण्याचे प्रश्न एवढे मोठे आहेत, ते प्रश्न बाजूला ठेवून एखाद्या आंदोलनात उतरणं त्या शेतकऱ्याला शक्य नाही असं माझं मत आहे. मध्यंतरी दुधाचं आंदोलन झालं, 8 दिवस दूध घालायचं नाही, 8 दिवस ग्राहकांपर्यंत दूध द्यायचंच नाही असा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला होता काही, परंतु ते शेतकऱ्यांच्या दृष्टीने प्रॅक्टिकली शक्य नसतं. एवढा तोटा सहन कसा करायचा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे असतो. म्हणजे या ज्या अनेक गोष्टी आहेत, शेतकऱ्याला वाटत नाही का आपण आंदोलन करावं, तर निश्चित वाटतं, पण नेमकं त्यासाठी एक असं विश्वासू नेतृत्व त्या ठिकाणी पाहिजे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी पठाडे सर आदरणीय अण्णांचे PA सहभागी झालेत, त्यांचंही मी स्वागत करतो. विलास महाराज लोंढे आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. देणगे सर पहिल्यापासूनच आपल्यासोबत आहेत. या ठिकाणी किसान युनियन पतसंस्थेचे संस्थापक चंद्रकांत चेडे सहभागी झालेत. या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी मुद्दा जो होता की शेतकऱ्यांनी संघटित होणं हे खरंच गरजेचं आहे, परंतु त्या पद्धतीने प्रयत्न होणं गरजेचं आहे. चांगल्या पद्धतीने एक शेतकरी संघटना पुढे आले पाहिजेत. कारण आता मागाशीच मी एक विषय घेतला होता की शेतकऱ्यांच्या संघटनेच्या माध्यमातून कुठंतरी सत्तेत जाण्याचे प्रयोग होतात, नंतर परत त्यांच्यावरचा विश्वास उडतो. आता शेतकऱ्यांनीच कुठंतरी, तरुण शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन आपले प्रश्न आपणच कसे सोडवता येतील, किमान आधारभूत किंमत 1.5 हमी भाव मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जर सर्व शेतकरी संघटित झाले तर निश्चितच या बाजार समित्यांचाही प्रश्न मार्गी लागणं गरजेचं आहे. जर एकदा या खाजगी व्यापाऱ्यांच्या ताब्यात ही व्यवस्था जर गेली तर भविष्यात शेतकऱ्यांना लुटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढतील, यात शंका नाही. शेतकऱ्यांना वाली राहणार नाही. खरंच तुम्हाला सांगतो की ज्या उदाहरणं जर आपण पाहिले तर भयान आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जायचं, मोठ्या भावाचं आमिष दाखवायचं, सुरुवातीला त्या परिसरात 4-7 चांगले व्यवहार करायचे आणि नंतर शेतकऱ्यांना फसवायचं, असे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. याला जर आळा घालत असतील तर केवळ मार्केट कमिट्यांमध्ये तक्रारी आहेत. अनेक मार्केट कमिट्यांचा कारभार स्वच्छ आहे असं कोणी म्हणणार नाही. मार्केट कमिट्या फक्त एक तुम्हाला किमान ठीक आहे काही पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत असतील, आणि दुसरी गोष्ट किमान तुमच्या पैशाला संरक्षण मिळतं, हा भाग त्यातला फार महत्त्वाचा आहे. खाजगी व्यापारी एकदा जर निघून गेले
तर परत तुमच्याकडे किंवा त्यांनी पैसे द्यायला नकार दिला तर तुमच्याकडे काही राहत नाही. तुमच्याकडे करार असू देत, मग तुम्ही कोर्टात शेतकरी आज परिस्थिती अशी आहे, एखादं चांगलं पीक आल्यानंतर ते जर साठवून ठेवण्याची सुद्धा कुवत आज शेतकऱ्यांमध्ये नसते. कारण आज जर आपण पाहिलं, खरीपाची पिकं आली, मुगासारखं पीक आलं, वाटाण्यासारखं पीक आलं, एक चांगला प्रयोग आपण पारनेरमधला शेतकरी करतोय. पुरंदर सारखा वाटाणा या ठिकाणी पिकतो, परंतु तो पिकल्यानंतर त्याचं ताबडतोब मार्केटला गेलं तरच त्यांना त्याचं कुठंतरी चलन चालू होतं. त्यामुळं शेतकऱ्यांकडून फारसं काही त्यात साठवणूक वगैरे असे प्रकार सध्या तरी नाहीत. त्यामुळे एक चांगल्या पद्धतीचे व्यापारी मिळाले, चांगला भाव जर त्यांना मिळाला, किमान आहेत त्याचे पैसे जरी मिळाले, तर शेतकऱ्याचा आर्थिक व्यवहार निश्चितच चांगल्या पद्धतीने चालू शकतात. त्यामुळं बाजार समित्यांचं अस्तित्व राहणं आणि त्या निमित्तानं त्या परिसरातील अर्थव्यवस्था जिवंत राहणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणखीन या ठिकाणी जर कुणाला कारण प्रश्न विचारायचे असतील, काही गोष्टी सांगायच्या असतील तर तुम्ही सांगू शकता. कारण जवळपास आता 50 मिनटं 1 तास होत आला आहे मी बोलतोय. आणखीनही कुणाला काही विचारायचं असेल तर आपण कमेंटमध्ये त्या गोष्टी विचारू शकता. शेतकरी संघटना अडचणीला जातात, हो बरोबर, ठीक आहे. आणखीन कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारले तर हरकत नाही. या ठिकाणी खरं तर अनेक विषय ज्यावेळेस अरुण वाळुंजेंनी माझ्यापुढं हा प्रस्ताव ठेवला लाईव्ह करण्याचा, त्यावेळेस अनेक विषय समोर होते. परंतु अनेक दिवस या विषयावर बोलायचं इच्छा होती. कारण दररोज कुठल्या ना कुठल्या विषयावर विचारमंथन चालूच असतं. परंतु थोडासा काही दिवसापासून बाजूला पडलेला प्रश्न होता. कारण शेतीचा प्रश्न, कारण आधुनिक शेतीच्या दृष्टीने आपण पाऊल टाकत आहोत का? निश्चितच काही तरुण शेतकरी आज जर पाहिलं आपण तर पूर्वी ज्या ठिकाणी द्राक्ष पिकं किंवा आणखीन जी कुठली वाटाण्याचं पीक, हे सगळे आधुनिक शेतीकडे जाऊन प्रयोगच चालू आहेत सध्या. कारण आपल्या पारनेर तालुक्यातलं जर पाहिलं तर अनेक ठिकाणी अशा पद्धतीची शेती सुरू झालेली आहे. आधुनिक पद्धतीची शेती निवोज परिसरात अनेक ठिकाणी सुरू आहे. इकडं आमच्या पारनेर परिसरात हंगा वगैरे त्या तलावाच्या परिसरात सुरू झालेले आहे. इकडं गट शेतीचे प्रयोग आमचे मित्र ढवळपुरीचे सरपंच डॉक्टर राजेश भनगडे यांनी केले आहेत. अशा पद्धतीने प्रयोग चालू आहेत. परंतु त्याचं प्रमाण, कारण आपण जर विचार केला अरुणजी, तर आपल्या आता सुरुवातीला आपण एक अभ्यास असायचा की देशातील लोकसंख्येच्या 80% जनता ही कृषी क्षेत्राशी निगडीत आहे. आता सध्या 60-65% जनता ही कृषी क्षेत्राशी निगडीत आहे असं एक अभ्यास सांगतो. मग जर आपण याचा विचार केला तर 135-140 कोटीमधले 65% लोक, म्हणजे 65 आणि ते साधारण एक 70-80-90 कोटी लोक जर शेती व्यवसायावर अवलंबून आहेत, तर त्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण होण्याची गरज आहे आणि त्या दिशेने वाटचाल करणं ही देशाची सुद्धा गरज आहे. कारण आपण पाहिलं की उद्योगधंद्यातून जेवढ्या प्रमाणावर विकास होत नाही तेवढ्या प्रमाणावरचा विकास गेल्या वर्षी आपण कृषी उद्योगामुळे झाल्याचं आपल्या निदर्शनास आलेलं आहे. आणि भविष्यात जर या गोष्टी करायच्या असतील तर मोठ्या प्रमाणावर शेती उद्योगाला एक चांगल्या पद्धतीनं मदत होईल. अशा पद्धतीनं जर शेती केली तर देशालाही त्याचा निश्चित मोठा उपयोग होईल. आणि 60-65% जनता जी शेती विषयाशी निगडीत आहे ती ही कुठंतरी त्यांचं जीवनमान उंचावण्यास मदत होईल असं मला वाटतं. आणखीन कुणाला काही त्या संदर्भात मत मांडायचं असेल तर, कारण आता जवळपास तास होत आला आहे, आपण एकमेकाशी संवाद करतोय, माझे विचार मांडतोय मी. तुम्ही काही प्रश्न विचारलेत त्याला माझ्या परीने मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तरुण शेतकऱ्यांनी आता नवीन प्रयोग आणि किमान क्षेत्रामध्ये कमाल उत्पन्न काढण्यासाठी जे वेगवेगळे प्रयोग करता येतील त्याचा अभ्यास करावा. उपलब्ध पाण्यानुसार शेतीचं नियोजन केलं तर चांगल्या पद्धतीचं उत्पन्न येऊ शकतं. काही कायदे बनवले आहेत, यात जर शेतकरी सुनील लावटी काहीतरी विचार वरती गेलं बरं का ते साहेब, ते म्हणतात हे जरी खरे असेल तरी एका विचार 70 वर्षात केंद्र सरकारने काही कायदे बनवले, यात जर शेतकरी आपला माल कुठे कोणाला याचा अधिकार द्यावे, कोणा
नोंदवलेल्या शेतकऱ्यांना काय हरकत आहे आणि बाजार समिती पण सुरू राहणार आहे. नाही बरोबर आहे ते की ज्या वेळेस ही जी परवानगी मिळेल, बाजार समित्या बंद करायला या कायद्यामध्ये सांगितलेलं नाहीत, हे खरोखर आहे अगदी. परंतु ज्या वेळेस तुमच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याकडून माल खरेदी केला जाईल त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होईल की बाजार समित्यांकडे कुणी येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यातला सगळ्यात मोठा धोका आहे, हरकत नाही जागतिकीकरणाच्या उदारीकरणाच्या या सगळ्या कालखंडामध्ये मुक्त व्यापाराची जी एक पद्धत संपूर्ण देशात सुरू आहे त्याबद्दल वाद नाही. परंतु या कायद्यामध्ये तशी तरतूद पाहिजे की शेतकरी कुठंही नाडला जाणार नाही. एक साधी गोष्ट आहे की MSPची तरतूद या कायद्यानुसार नाही आहे. ती MSP किमान आधारभूत किंमत ही शेतकऱ्यांना मिळणार आहे की पूर्वी जशी मिळत होती तशी, पण कायद्यामध्ये त्याची तसा कुठेही उल्लेख केलेला नाही. तसे उल्लेख झाले पाहिजेत. म्हणजे सगळा संपूर्ण कायदा हा काही शेतकऱ्यांना नाडणारा आहे, शेतकऱ्यांना कुठंतरी आर्थिक हलाखीत टाकणारा अशातला प्रकार नाही. पण ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी निश्चित त्यात होणं गरजेचं आहे. त्यात MSPचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि बाजार समित्यांचा विषय, कारण ज्या आत्तापर्यंत ज्या फसवणुका झाल्यात व शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर जर फसवणूक होत असेल तर निश्चितच ते योग्य नाही. आज आपण जरी म्हटलं किती की एखादा माणूस कुणाला तरी फसवतोय किंवा आपल्याकडं ते कुठं स्वस्तात सोनं किंवा अनेक योजना वगैरे येतात, किती सांगितलं लोकांना तरी काय लोकांवर फरक पडत नाही, लोक फसत जातात. तसे प्रकार व्हायला नकोत एवढीच अपेक्षा या निमित्ताने असते. त्यासाठी कायद्यात कुठंतरी काहीतरी तरतुदी पाहिजेत, एवढंच या निमित्ताने मी सांगेल. या ठिकाणी एक तासभर आपण बोललोय आता, काय हरकत नाही. मला या ठिकाणी बेधडक महाराष्ट्राचे अरुण वाळुंज यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि या शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं गेल्या काही दिवसांमध्ये मी ज्या काही गोष्टींचा थोडासा वाचन किंवा ज्या गोष्टी आपण आंदोलनाच्या निमित्ताने ज्या वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर चर्चा झाली त्यातून जी काही माहिती मिळाली ती आपल्यापुढं मांडण्याचा प्रयत्न केला. तुमच्या जे काही प्रश्न होते त्या संदर्भातही बोलण्याचा प्रयत्न केला. आपण सर्व सहभागी झालात याबद्दल आपणा सर्वांचे मी आभार मानतो. अरुण वाळुंज यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.